समोरची जी सत्ताधारी मंडळी आहेत त्यांनी आळीपाळीने या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगली आणि या शहराची दुरावस्था झालेली आहे. बकाल अवस्थेला संपूर्णपणे सत्ताधारी मंडळी जबाबदार आहे. जालना नगरीतील जनता ही सत्ताधारी मंडळींना पूर्णपणे कंटाळलेली आहे, वैतागलेली आहे. लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. घंटागाड्या येत नाहीत. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आहे. पाणी देण्याचं आश्वासन देऊन आजही जालना शहराच्या जनतेला 8-8, 10-10 दिवस पाण्याची वाट बघावी लागते. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू झाले. प्रत्येक पक्षाने दावे प्रतिदावे सुरू केले. प्रत्येक पक्षाने आपली आपली ताकद दाखवण्याची सुरुवात केलेली आहे आणि ह्याच अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक जिल्हा प्रभारी जालना संतोषजी सांबरे माझ्यासोबत आहे. त्यांनीही आपल्या 17, 15, 16 जागा उभ्या केलेल्या आहे आणि त्यांचाही असा दावा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं शिवसेना इथं वाढवणार आहे आणि संपूर्ण शिवसेनेचे उमेदवार विजय करणार आहे. त्याच अनुषंगानं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहेब, एकंदरीत तुम्ही बरेचसे शिवसैनिक पहिले सोडून गेले, त्याच्यानंतर तुम्ही आणि काही शिवसैनिक घेऊन जालन्यामध्ये खिंड लढवत आहे. तर त्या अनुषंगानं काय सांगाल? किती सीटं उभे केले आणि तुम्ही निवडणूक प्रभारी आहे, त्या अनुषंगानं एकंदरीत काय वातावरण आहे शिवसेना ठाकरे गटाचे? जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही शिवसेनेच्या शहरातली सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही महाविकास आघाडीची मोड बांधली. महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेते खासदार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब, माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब आणि मी स्वतः यांनी सर्व तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून महाविकास आघाडीची एकत्रितपणे आम्ही मोड बांधली आणि आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून जालना शहर महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहोत. समोरची जी सत्ताधारी मंडळी आहेत त्यांनी आळीपाळीने या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगली आणि या शहराची दुरावस्था झालेली आहे. बकाल अवस्थेला संपूर्णपणे सत्ताधारी मंडळी जबाबदार आहेत. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीचा झेंडा या महानगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल. साहेब, दुसरा एक प्रश्न असा आहे, इथं शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची युती तुटलेली, तर त्या अनुषंगाने तुमचं महाविकास आघाडीला किती फायदा होईल आणि किती सीटं निवडून येण्याची तुमची संभावना? मी आपल्याला सांगितलं की जालना नगरीतील जनता ही सत्ताधारी मंडळींना पूर्णपणे कंटाळलेली आहे, वैतागलेली आहे. लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणून त्यांची युती हो किंवा न हो, आम्ही आमची महाविकास आघाडीची एकजूट दाखवलेली आहे आणि जनतेने, या शहरातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की त्यांनी किती बैठका घेतल्या, त्यांनी किती दावे प्रतिदावे केले, कोणी अल्टिमेटम दिलं, त्या अल्टिमेटमचं काय झालं, या सगळ्या गोष्टींना. आणि शेवटी काय झालं, एकमेकांना धोका दिला. जर त्यांना एकमेकांवरच विश्वास नाही आहे तर ते जनतेचा विश्वास कसा सार्थ ठरवणार, जनतेचा विश्वास कसा ते संपादित करून घेणार, हा विषय आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि आम्ही जिंकणारच. तर एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल की बा आम्ही किती सीटं आणि महापौर तुमचा होईल, या अनुषंगानं तुम्ही पूर्ण तयारी करताय. असं वाटतं का की महापौर तुमचं महाविकास आघाडीचं होईल? जालना शहर महानगरपालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण, प्रभागाची रचना आणि जातीय समीकरणं आपण जर बघितली तर आपल्या निश्चितपणे लक्षात येईल की प्रत्येक प्रभागामध्ये महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि ते एकमेकांच्या उन्यादुन्या काढण्यामध्ये व्यस्त आहेत. लोकांच्या समस्यांशी त्यांना काही देणं घेणं नाहीत. या शहरामध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. घंटागाड्या येत नाहीत. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आहे. पाणी देण्याचं आश्वासन देऊन आजही जालना शहराच्या जनतेला 8-8, 10-10 दिवस पाण्याची वाट बघावी लागते. लोकांची तहान अजून भागलेली नाही आहे. फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था आहे. सिंधी बाजारमधले व्यापारी त्रस्त आहेत. अनेक प्रश्न आहे या शहरामधले, जेणेकरून या सत्ताधारी मंडळी, मागच्या काळामध्ये काय झालं की पूर्णपणे 2.5-3 वर्ष प्रशासक होता, त्या प्रशासकाने सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या नगरामध्ये जो काही आर्थिक गोंधळ घातलेला आहे आणि त्यामुळे त्या मुख्याधिकाऱ्याला, तत्कालीन जे प्रशासक होते, त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये जेलमध्ये जावं लागलं. याला संपूर्णपणे हे सत्ताधारी मंडळी कारणीभूत आहे आणि जनता याचा बदला घेण्याशिवाय राहणार नाही.
साहेब मला दुसरा एक प्रश्न असा सांगा, की जालना शहर हे स्टील हब म्हणून ओळखलं जातं, सीड्स हब म्हणून ओळखलं जातं. मोठं औद्योगिक वसाहती जालन्यामध्ये आहे. व्यापाऱ्यांचं शहर म्हणून जालन्याकडे बघलं जातं. तर एकंदरीत सर्व व्यापाऱ्यांच्या काय भावना आहे या इलेक्शनबद्दल? महानगरपालिका स्थापन झाली त्या अनुषंगानं आता तुम्ही फिरताय, तर व्यापाऱ्यांचा काय रेफरन्स येतो तुम्हाला? जालना शहर हे स्टील आणि सीड्सचं हब आहे आणि इतर उद्योगसुद्धा MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्या जालन्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की जालन्यामध्ये जे काही उद्योग आहे, स्टील असो किंवा इतर उद्योग असतील, ते आमचे स्थानिक उद्योजक या ठिकाणी हे उद्योग चालवतात. बाहेर गावीचे येऊन मोठे मोठे उद्योजक या ठिकाणी फार कमी प्रमाणात आहेत. म्हणून ते राहायला सुद्धा इथे आहेत आणि त्यांना या जालना शहराच्या बकाल अवस्थेबद्दल अतिशय त्यांचं वाईट मत आहे. त्यांना वाटतंय, त्यांना तळमळ आहे खऱ्या अर्थाने, की या शहराचं चांगल्या प्रकारे विकास व्हावा. अनेक त्यांच्या व्यवसायाच्या उद्योगाच्या माध्यमातून बाहेरगावाची व्यावसायिक मंडळी या जालन्यामध्ये येतात आणि त्या जालन्याला नाव ठेवून जातात. म्हणून त्यांना संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांना मिटिंगा घ्याव्या लागतात. त्यांचे कोणी प्रतिनिधी आले दुसऱ्या कंपनीचे किंवा उद्योग बाबतीत जे काही त्यांचे प्रतिनिधी येतात, त्यांना ते जालन्याला न थांबवता ते संभाजीनगरला थांबवतात. कारण या शहराची अवस्था एखाद्या विकसित खेड्यासारखी झालेली आहे. हा मोठा खेडं आहे हे. जालना महानगरपालिका जरी तयार झाली असेल, तर जालना शहराचं एक मोठं खेड्यात रूपांतर या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे. यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त आहेत आणि जनतेला आता या निवडणुकीच्या माध्यमातून नवी संधी महाविकास आघाडीला द्यायची आहे, असं सर्वसाधारण मत व्यापारी असतील, उद्योजक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, महिला असतील, विद्यार्थी असेल, प्राध्यापक असतील, डॉक्टर, वकील मंडळी असेल, या सर्व स्तरावर मंडळी या सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जाब विचारून महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून देणार आहे. तर निश्चितच आपण पाहिलं, की हे होते शिवसेनाचे निवडणूक प्रभारी संतोष सांबरे, माजी आमदार आहे. तर त्यांनी आपले मत व्यक्त केले, की निश्चितच महाविकास आघाडीचाच पहिला महापौर होईल आणि आम्ही व्यापाऱ्यांच्या आणि त्यांच्या सर्व समस्या सोडण्यात तत्पर राहू. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.